राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 19 सीटं अजून शिल्लक आहेत आणि गाडी चाकण रूटने जाणार आहे नाशिक मार्गे. त्यात बदल नाही. पुढच्या वेळेस समजा इकडून काढू, पण हे रूट फिक्स आहे, ठरला तो ठरला. तुम्हाला थोडं काम देतो. प्रत्येकाकडे माझा नंबर आहे, तुम्हाला माहिती आहे ना, 8788574342. हा नंबर नुसतं बुकिंगसाठीच नाही, तर मी तुम्हाला स्टोरी सांगतो. तर वर जर मागून थोडं ध्यान ठेवा माझ्यावर. मागून जर बिबट्या आला, बिबट्या प्रणव क्षेत्र हे, तर मला फोन करा, म्हणजे मी मागं बघन. हां, कळलं का? आता तुम्ही गावाकडची मंडळी माझ्या सकट, कोणाच्या कांद्याच्या काढण्या चालल्यात, कोणाचं रान नांगरायचं चाललंय, असे ऐकायला येते कानावर आपल्या की यंदा पाऊस कमी आहे किंवा अजिबात नाही. असं काय ऐकायला येतं? त्या हिशोबानेच पेरण्या करायच्या, डोकं लावायचं. आणि लाफड्या जाफड्याचा विषय बी चालूच आहेत. उन्हाचं काय लय कोण आता झटका हानीत नाही, पण संध्याकाळी थोडं गारवार सुटतं. उन्हाळ्यातली संध्याकाळी लय वारी 8-9 जेवणं झाल्यावर, जेवणाच्या आधी अशा टायमाला झटका हाणण्याचं काम अखिल भारतीय ठोकेकर संघटनेकडून ग्रामीण भागात चालू आहे. शहरातली काय परिस्थिती थोडं आपण डोकून बघायला काय हरकत आहे. घटना ही चालू महिन्यात घडलेली आहे आणि त्या घटनेत 2 एप्रिलची घटना आहे. काय नेमका विषय झाला तो मला इसकाटून सांगितल्याशिवाय कळणार नाही, म्हणून सांगायची पाळी येते. वाघोली, आता हे पूर्वी गाव होतं आणि तिथले सातव पाटील पाहुण्याचे आहेत आमचे. सातव पाटलांचं वाघोली समाजलं जायचं. आता काय झालं, त्याचा समावेश सिटीत म्हणजे महानगरपालिकेत शहर कशी पांगत चालली. आता असू द्या. आता ह्या वाघोलीमध्ये वाघोली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला हा विषय. घटना काय घडली बघू आपण. एक होती मैना आणि एक होता राघू. आता मैना का म्हणायचं, राज्यातील असू द्या, बाहेर राज्यातील असू द्या, अनेक तरुण तरुणी शिक्षण घेतात, इंग्रजीमधून घेतात. कष्टबिष्ट तसलं आपली बाई काष्ट जर खोसला तर काना काना आपलं बैलगाडीची साठी आहे का, साठी भर काँग्रेस उपटीन. हा, तिथं तसं नसतं. ती लॅपटॉप असा उघडायचा, खटखट 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 खटखट, अर्धा एक तास खटखट केलं, 1000 रुपये तर जमा बा अकाउंटला. ती कामले ते IT सेक्टर म्हणतात, त्या तुम्हाला कळायचं नाही. आता मोकार पैसा, मांदाळ पैसा. स्वतःच्या हाताने केलेलं अजिबात चालत नाहीत. ते तिकडून आलं, बाई मी किती दमतो माणूस मेंटली, नाही असं नाही. शारीरिक श्रम जसे असतात तसे मानसिक श्रम पण असतात. पण संस्कृतहीन, संस्कृती धरून काय नाही, नीती नियम मूल्य काय नाही. तो काळ गेला. हा, मग ही मैनाबाई सुटली. त्या कॅबने तिला आणून सोडलं बुवा काम उरकल्यानंतर तिच्या फ्लॅटवर. आता काय माला आला की लय सुस्त. आता काय 4-5 जणी एकत्र राहून शिक्षण घेणे हा हिशोब नाही, नोकरी करणे हा हिशोब नाही. मनचं मांद शिळ का रा टिंब टिंब. जाऊ द्या, तुम्हाला कळायचं नाही. आता काय काय शब्दांना बंदी आहे बरं का युट्यूबवर. आल्या झोपल्या म्हणले, आता 8 वाजता 8:15 वाजता घरी आली. एक 40-45 मिनटं जरा फ्रेश होते, थोडं अंग टाकते, जरा रिलॅक्स झोपते, थोडंसं म्युझिक ऐकते ना, ते शांत झोपते. आणि 9च्या आसपास ती इकात नाही का खायला आणून देतात, काय म्हणतात काय त्याला बा, लय बा ती इकत खायला आणून द्यायचं. काय बी चिकन मागा, मटन मागा, बिर्याणी मागा. ती काय गुरुवार एकादशी बघत नाहीत. त्याचा पॅटर्नच वेगळा आहे, तुम्हाला कळायचं नाही. त्यांचा असा जगमगाटी पॅटर्न नाही. म्हणजे थोडे दिवस जगायचं, दिवाळीच्या आपल्या फुलबाच्या सारखं निजून जायचं. त्यांचं लय डोकं लावित नाही. अमेरिकन पॅटर्न म्हणाय हरकत नाही, विकसित पॅटर्न आहे तो. आणि ती लग्न फिरणं ते बघू भविष्यातल्या गोष्टी, ती पोरं बिरं होऊन द्यायची का नाही त्याच्याबद्दलही काय वाद नाही. हे आत्ता आहे तर वर बॉयफ्रेंड ठेवा. त्याचं जर टायमिंग कमी झालं ना, असं वाटलं की बाबा ही थोडं आंघोळ करताय 2-2 दिवस नुसतंच बघलात ही मारताय, त्याला सोडून द्या दुसरा तिसरा. त्याला काय तर हे पॅटर्न वेगळा आहे आजकालचा. अशा प्रकारची ही मैना घरी आली, म्हणली 9 वाजता काहीतरी एकाचं खायला मागवते आणि देते ताणून. सकाळ जाऊ आपलं फ्रेश होऊन कशाला कामावर. जसं तिने अंग टाकलं, रिलॅक्स 15-20 मिनिटं रिलॅक्स झाले, डोळे मिटून शांत झाली. आला ना फोन. फोनने कार्यक्रम गदाळ केलाय बरं का. जगून देत नाही, मरून देत नाही. आपण सर्व रिचार्ज भरून फोन आपल्या मालकीचा आहे असं समजतं. तसं नाही, ह्या फोनची आपण गुलामी. ती श्रीमंत माणसं कुत्री घेऊन फिरतात ना, मला लय भारी वाटतं कधी कधी.
ध्यान देऊन ते कुत्र त्या मालकाला वडीत असतो श्रीमंताला. म्हणजे कुत्र्याला ते फिरवतोय का कुत्र त्याला फिरवतो हेच कळत नाही असं वानगड. फोन माणसाला फिरवतो. वाजला फोन, बघते तर रागू, मिटव मिटू मिटू. मग ते काय असं साधे शब्द नसतात. आपण बायकोला म्हणतो ए रकमे चहा ठेव. हा, तसं तिथं नाही. सोनू, तिने म्हणायचं बोल मोनू. हा, डार्लिंग म्हणायचं इंग्रज शब्द वापरतात बरं का. काय काय भारी भारी शब्द असतात तुम्हाला कळायचं नाही आतलं. आणि मग म्हणले काय आज मूड झालाय. हा, ती आतले बरं का. मूड म्हणजे ही काय असं वेगळं नाही, ही आपल्या गावाकडे वेगळं असतं जरा. मी काट्यात येतो तू वड्यात ये. ओके, गावताला येळा घे फडकं घे दाडफा दाडफा. आणि 13 नंबरच्या बाबी पैसे ये, त्या ऊसाच्या काटाला मी सुखशय्या सोबत तयार ठेवलेली आहे. तिथं आपण राडा करू. हे ग्रामीण भागात झालं. खोंड्या करू. यांचा खोंड्या कसा शास्त्रोक्त पद्धतीने असतो. हा, हे काय म्हणतात आज मूड बन गया आहे. हिमखिनी थोडं लटके मारत लटकेत. तेरा तो कभी भी बनता है, ऐसा चलता है क्या, खर्चा करना पडेगा. म्हणले खर्चा, बिर्याणी विथ बियर. आलेच, त्याला काय लागतंय. महिना उठली गेली राघूच्या फ्लॅटवर. आता राघू सर्व तयारीनिशी तयारच असतो. पण ती कसं ती लय अशी उतावळ्यापणा करत नाही. हा, ती उतावळ्यापणा ती कसं स्टेप बाय स्टेप कार्यक्रम असतो त्यांचा, तुम्हाला कळायचं नाही. तो रोमांस असतो. एखादं गाणं लावायचं मोबाईलला, मग इकडून अशी पकडायची चिकटून तिकडून लांब हात करायचा, तुम्हाला कळायचं नाही. आतलं गोल 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 एक राऊंड मारला की त्याला ते वेगळा डान्स मध्ये अमेरिकन डान्स असू दे. नीट कुत्रा कसा लावला या संस्कृतीने हे तुम्हाला सांगायचं मला. तेवढे फिरून फिरून झालं. तिला काय हाताला काय रोग आला का, वाकडी झाली कुष्ठरोग झाला का, तसं नाही. याने तिला बरं व्हायचं, तिने ह्याला बरं व्हायचं. रोमा चांगलं आहे बा. हा, आणि मग ती जेवण बिवण झालं की ड्रिंक बिंक झालं, जेवण बिवण झालं मस्त. मग ती कायला मारा कापडं घालायची. कापडे पडाच काम नाही. मग मोकार राडा बा, गंज राडा करून टाकायचा बा सगळा. हा, काय आणि साक्षीदार फक्त एकच असतो, वरचा पंखा. तो सगळं बघत असतो, घरा 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 भिंगत असतो. आता ती माझा एपिसोड बघत असताना कोणाला माहित भाऊ काय मी सांगितलं असं नको. पुरुषाच्या इरेक्शन मध्ये वाढ होते जर तुम्ही सूर्यप्रकाशात स्त्री दे जर पाहिला तर. त्रिकाला बाधित सत्ते. अंधार कायला मारायला, अंधार नाही लागत तिथं. ही दिवा चालू ठेवायची. ती ज्या सोसायटीत फ्लॅटमध्ये राहतात ह्या सोसायट्यांचा नियम असतात. कुणाच्या खिडकीतून चुकून दूर जरी आला इकडं तरी तिथं कंप्लीट होती दुनियादारी. तू गाडी 1 फूट इकडं का लावली त्याच्याहून बांधणं, ती गणितलंय आतलंय. मी असं अनुभव आपलं नेर बघतो आपण कोणाच काय चाललंय. म्हणजे माणूस साधारण किती खालच्या पातळीला गेलाय हे याच्याहून कळतं. लय लांब कशाला उदाहरण देतो. मला तरी काही चांगली भेटतात का. पहिलं वाक्य, मला फोन आला ना, मामा 2-3 वर्षापासून मी तुमचा सबस्क्रायबर आहे, तुमचा एक सुद्धा भाग सोडत नाही. आपण म्हणायचं धन्यवाद धन्यवाद. माझी एक लय अडचण होती, माझा लय विषय अवघड होता. म्हणलं काय अडचणी का, काय बोला भाऊ काय का. माझा मुलगा होता, मी एक शिक्षक होतो, आता रिटायर आहे. माझ्या मुलाने माझ्याकडे असलेले 85 लाख रुपये जुगारी अमकं तमकं हाय फाय क्वालिटीत खर्च करून टाकले. आता मला धंद्याची फार गरज आहे. एक जणाचं हे चालू द्यायचं होतं, काय म्हणते त्याला, हॉटेल, आईस्क्रीम वगैरे सगळं तिथं. म्हणलं ते नंबर दिला भाऊ, ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर, तुमचा विषय मार्गी लागल. मामाने सांगितले म्हणा. तो गेला त्या मालकाशी बोलला. त्यांनी पण आता कोणाकडून तरी घेतले ना, स्थानिक लोकांचे कोणते गाळा बिळाही. त्यांचा काही व्यवहार पटला नाही. त्या मास्तरनी त्या माणसाला जाऊन दिला. शेलार मामा तर बॉम्बाला तिकडं. परस्पर त्या मालकाकडे गेला. त्याला हुसकून द्या, मला तो गाळा द्या ना, मी तुम्हाला तेवढे देतो. त्या जुन्या मालकाचा पहिल्या मालकाला फोन आयला, तो मास्तर तर आमच्याकडे आलता. काय करावं लोकांना, काय बा हाय ती बरं आहे बा. लबाड दुनिया निघाली लबाड. आणि मला पार असा चरखात घातल्या आणि पिशी त्या मध्ये काय करावं आपण तरी. जाऊ द्या मरू द्या. आता तुम्हाला हिथं काय झालं, राघू महिन्याचा विषय अर्ध्यावर सुटला होता. मला ती मध्ये आधी बॉम्बलायची सवय. ऐका, ती लाईट लावून कार्यक्रम करायची, निघून जायची. आता त्या सोसायटी मधली ती 10-5 होती. आयला म्हणले 9-10 वाजता सगळे सामसूप जपत्यात, लोकांना पाटे 4ला 5ला कामाला जावं लागतं. ही 9-10 वाजता लाईट लावून काय करतात. लाईट कशासाठी गरजेची, म्हणजे आपल्याकडे तुम्हाला महाराष्ट्रात डोकी अशी वाईटला एका चढ एक चालतात, लक्षात एका चढ एक. हा,
लय खतरनाक. मग अंदाज बांधला सोसायटीतल्या काही लोकांनी की बाबा हे 100% अश्लील फिल्मीचं चित्रीकरण करत असतात, ते विकत असतात. फार मोठं मार्केट आहे ते, अमकं आहे तमकं आहे. हा, त्याच्यामुळेच लाईट लागते बरं का. नाहीतर नुसतं खोंड्या करायचं म्हणलं अंधारात होऊ शकतो, त्याला काय तवा. ही असं खतरनाक डोकं. ती आता त्यांचं झालं खोंड्या बिंड्यावर ती जायची निघून ती पोरगी मैनाबाई, जाऊन द्या. आता ही यांच्या डोक्यात खटकास. त्यातल्या एक जणांनी वाघोली पोलीस स्टेशन इथे सांगितलं, बा साहेब आमची एवढी पवित्र चांगली सोसायटी असं तसं, आणि इथं बघा ही अशी पोरगी ती लाईट लावून चलते बा काहीतरी, आणि तासाभरात ती माघार जाऊ, तास दीड तास जाते बा माघारी. पोलिसांना बी वाटलं काही क्राईमचा विषय असू शकतो, किंवा आपण जर काही एखादं रॅकेट उघड केलं, काही विषय असला तर आपल्याला वरिष्ठ हे शाबासकी देतील, आपल्या तो कामाचा बागायचे. ठीक आहे म्हणले. ते परत आल्यावर मला सांगा, पोरगी आत गेल्यावर सांगा म्हणले. ओके, नंबर घेतला. तारीख उजाडली 2 एप्रिल. 2 एप्रिलला नेहमीप्रमाणे तुम्हाला आधी सांगितलं तशी मैनाबाई वर गेली फोनला. तशी खालची यंत्रणा ॲक्टिव्ह झाली. लगेच कॉन्स्टेबलला फोन, साहेब ती आताच वर गेली बरं का, तुम्ही या बा. हा, 3 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले. डायरेक्ट ऑन द स्पॉट दरवाजा तोडून आतमध्ये, तोडून म्हणल्यापेक्षा दरवाजा थाप मारून आतमध्ये. कुठलंही रेकॉर्डिंग नाही, कुठलाही तिसरा माणूस नाही, कुठलाही कॅमेरा नाही, काय नाही काय नाही. यांचा रांगारंग कार्यक्रम चालला होता. ती गोष्ट काय ते ना करत नाहीत, हे बी ना करत नाही. ती त्यांचा पर्सनल विषय, काय ती काय 18च्या कमी नाही किंवा हा 21च्या कमी नाही, तसा विषय नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचे जे रिलेशन, लिव्ह इन रिलेशनशिपमधले जरी असले, त्याला कायदेशीर कोर्टाची मान्यता आहे. तिथं कुणी डोकं लावायचं काम नाही. कायदा काय असतो सर्वसामान्य माणसापेक्षा पोलिसांना जास्त अवगत असतो. कुठल्या याला काय केलं मी, काय केलं मी. हा, त्यांनी ते बघितलं बा. आता इथं खरी गेम आहे बा. काय करायचं, कसं करायचं, ही ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पोलीस म्हणल्यावर किती 2 जण रागू महिना तर थोडी गारबाडली बा. काय झालं, काय झालं, काय झालं म्हणजे कळत नाही का तुम्हाला? टाकतो FIR टाकतो, आत टाकतो. आता अहो साहेब काय झालं, तुम्ही अश्लील फिल्मचा धंदा करता, ह्याच्यावर कलम टाकतो, दुनिया करतो. त्यांच्यावर दबाव प्रेशर टाकला पाहिजे. म्हणले असं काय करू नका तुम्ही, आम्ही चांगले IT मधले असं तसं. तसलं नाही. ए चला रे, उचला रे. आले दोघांना घेऊन पोलीस स्टेशनला. आता लय मोठा आरोपी बरोबर त्याच्या मॅन्युअल असतं आरोपीचं, पण कसं काय ते बसण्याची, खुर्ची बसण्याची परवानगी सगळ्याला असते, ध्यानात ठेवा. बिबट्या ध्यान ठेवा बरं का. हा, नाही तर आमचा उद्या सांगायचा माणूस नाही बा. त्यांनी त्या दोघांना, राघू आणि मैनाला, रातभर उभी ठेवली. उभंच राहायचं बा, सुट्टं नाही. यांचं तर गाठून गेलं पाय. आधीच खोड्याचा ड्रेस, परत हा ड्रेस आहे म्हणले गुतलं गाड्या, आता काय. पण कसं असतं, उच्च शिक्षित जे असतात ना, ही तक्रार सुद्धा ऑनलाईन करतात. त्यांचं काय त्यांचं बोलणं सुद्धा असं इंग्रजीमध्ये असतं. मग संविधान आहे, ह्यातलं हे कलम आहे, हे काय आहे, काय कसं त्यांचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने. आता कुणी बी असलं ना, ते आपापल्या पद्धतीने बचावासाठी सूत्र हलवतच ना. त्यांनी सूत्र हलवली. सकाळच्या पारी 8-8:30 वाजता हे पोलीस स्टेशनमध्येच आयुक्त अमितेश कुमार, कडक माणूस आहे, शिस्तप्रिय माणूस आहे, पण अख्खं पुणे शहर पोलीस त्या व्यक्तीच्या ताब्यात, म्हणजे आयुक्त, मोठ्या पदावरचा माणूस. त्यांच्यापर्यंत हा विषय केला. त्यांनी सखोल चौकशी केली, सगळं काय केलं. आणि सदर केसमध्ये हे जे 3 पोलीस कर्मचारी आहेत यांना निलंबित करून टाकलं. आता काय दिवसांनी ते कामावर येतील, हा कामाचा भाग वेगळा. पण कमीत कमी पोलिसांना तरी कायद्याचं ज्ञान पाहिजे ना, वलं वाळलं कळलं पाहिजे, ह्या मताचा मी. कुठं काय हा, त्यामुळे माझं काय असतं की बा हांडा बारलेला आहे, तो डोक्यावर घेतला तसाच 5 मिनिटं घेता, 2 मिनिटं घेता, पण नंतर वृत्ता स्रोत होती, लय वृत्त बेकार. त्याला म्हणतात बिगर चुंबडीचं डोकं. तिने कायद्याचं परफेक्ट अनालिसिस पोलीस कर्मचाऱ्याला असणं गरजेचं आहे. नाही तर आता डिजिटल इंडिया निघालेली आहे, तुम्हाला सांगतो. एक तर ते 9 पोलीस फाशी दिल्या, तुम्ही कालच केस सांगितली होती, देत्यान. म्हणजे आता तसे शिक्कामोर्तब झाले, मला फाशी म्हणल्यावर लोकही होते. पण मला असं वाटतं ते आधी त्याची 1-4-5 वर्ष आपण विसरून जाऊ. ते नंतर ते सक्त मजुरी नंतर 10 वर्षानंतर ते पॅरलवर बाहेर बसल्या होता. काय आजार पडल्यावर थातार कापायला लागल्यावर काय करायचं, ती कायद्याचा भाग आहे, तुम्हाला कळायचं नाही, चलून द्या. आता इथं काय झालंय,
3 कर्मचारी तर डायरेक्ट निलंबित. आयला म्हणले घ्या करा, मी तसं त्यांनी काय कसा गंभीर गुन्हा बी केला नव्हता, हे बी महत्वाचं आहे. पण ती पैसे मागितले दुनिया, आता आरोप काय कोणी करत, आता काय सत्यता काय अजून चौकशी चालू आहे. पण हे बिचाऱ्यांना कामावर खाली जावं लागलं. आणि खोंड्या, आता हे कसं कायद्याचा थोडा भाग आहे बा, जो खोंड्या करतोय त्याला फक्त शिंद्याची पाळी आली. म्हणजे कायद्याचा नियमच येतो की एक सज्ञान मुलगी दुसऱ्या सज्ञान मुलाशी शारीरिक संबंध करू शकते आपापल्या संमतीने, बरं का, हे असं आहे. ती जर अश्लील फिल्म बिल्म काय करत असती तो गोष्ट वेगळी, तसलं काय नाही. हा, उलट बसत नाही पाहिजे जंगलातून, मला तर लय वाटते. मी थोडा आटपतो घेतो बा. आता बागला मुख्यला ज्याला जायचे ना त्यांनी मला संपर्क करावा, कारण जंगलचा ह्या पण एक नियम असतो, हे स्वतःचा कायदा असतो. कधी झाडावरून वर्षा एखादा आजगर साप खाली पडन आणि ही जागा फेमस आहे, 7 गावाचं गोनसन मण्यार नाग ह्या वाड्याच्या कडेला आणून सोडत्यात. हाही आता उन्हाळ्यात हिरवळे म्हणून मी येतोय, बाकी काय नाही. ह्यांचं काय नाही वाटत, एक वेळ दिसतंय मला, पण पाठीला काय डोळे आहेत का, त्याच्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं. काय हल्ला बिल्ला बिबट्याचा झाला नाही. तुम्ही स्टोरी ऐकल्याबद्दल रामकृष्ण हरी.